आणि अखेर आम्ही आई सप्तशृंगीच्या गाभाऱ्यात पोहोचलो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. मी ऋषी जोरवर बोलतोय. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आई सप्तशृंगी देवीच्या आरतीचं शूटिंग आहे. चला तर मग आजचा संपूर्ण दिवस तुमच्यासोबत अनुभवूया. सकाळचे 6 वाजले आहेत आणि माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सर्वात आधी ब्रश करून फ्रेश होतो, त्यानंतर अंघोळ केली. अंघोळ झाल्यानंतर माझी एक सवय आहे, कोणत्याही शुभ कामाची सुरुवात मी देवाच्या आशीर्वादानेच करतो. त्यामुळे आधी देवपूजा केली आणि दिवसाची सकारात्मक ऊर्जा घेतली. त्यानंतर आता वेळ झाली आहे माझ्या स्किन केअर रुटीनची. शूटिंग असल्यामुळे स्किन फ्रेश आणि ग्लोईंग दिसणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी टोनर, सिरम, मॉइश्चरायझर आणि तसेच शेवटी सनस्क्रीन लावतो आहे. आणि आता मी पूर्णपणे तयार झालो आहे. तसेच दिवसभर एनर्जी टिकून राहण्यासाठी मी ब्लॅक कॉफी पितो आणि ती खूप गरजेची असते. सो ब्लॅक कॉफी घेतलेली आहे. आणि आता तसेच बाहेरचं वातावरण किती सुंदर आहे ते तुम्ही पाहू शकतात. नाशिकची ही सकाळ खरंच मन प्रसन्न करणारी आहे. तर अशा प्रकारे आता आपण रेडी वगैरे होऊन लिफ्टमधून चाललो आहे खाली. आणि आमचे प्रोड्युसर सर म्हणजे चेतन सर मला पिक करायला येत आहे. आम्ही सगळेजण सोबत जाणार आहोत. सो चेतन सर आलेले आहेत आणि आम्ही गुड मॉर्निंग करून मस्त फ्रेश मूडमध्ये गडाच्या वाटेने निघालो आहे. तसेच आणि मी स्वतः वणीगडावरचा राहत असल्यामुळे हॉटेलमध्ये न जाता थेट पोहोचलो घरी. आणि येस, तिथेच आमचा मेकअप झाला. सो तुम्ही बघू शकतात, हा माझा फायनल लूक आहे. अँड तर आम्ही फायनली आता रोपवेमध्ये पोहोचलो आहे. शूटिंग असल्यामुळे अनेक लोक आमच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. अशा क्षणांची मजा काही वेगळीच असते, हे खरंच आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो आहे आई सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात. अतिशय भक्तिमय वातावरणात आरतीचं शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झालं. हा अनुभव माझ्यासाठी कायमच अविस्मरणीय जय राहील. अंबे. आणि या व्लॉगच्या माध्यमातून तुम्हालाही आई सप्तशृंगी देवीचं दर्शन घडलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि असेच प्रेम असू द्यात.